तुम्ही देवाचं नाम कसंही घ्या, फक्त शुद्ध अंतकरणाने घ्या. ते पुण्य आणि समाधान दिल्याशिवाय राहत नाही. ही ताकद भगवंताच्या नामाची आहे. अरे गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, विठेवरच्या मालकाचं नामचिंतन मुखात असावं. अरे शत्रू जरी घरात आला ना, त्याने विचार करावा, ज्याचं शत्रुत्व स्वीकारतोय, ज्याचं वाईट करायचं चिंततोय, तो विठेवरच्या मालकाचं लेकरू आहे. एखाद्या वेळेस त्याचं वाईट केल्यावर तो माफ करेल, पण पंढरीचा बाप आपल्याला माफ करणार नाही, कारण ते त्याचं लेकरू आहे. त्याला त्रास झालेला त्याला सहन होणार नाही. आणि आयुष्यातली सगळी संपत्ती एकीकडे आणि गळ्यातली तुळशीची माळ आणि कपाळाचा गंध एकीकडे. या संपत्तीला कोणीच तोड देऊ शकत. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. ज्याला नामचिंतन मुखात घेता येतं, ज्याच्या घरात अखंडित काकडा आहे, अखंडित हरिपाठ आहे, अखंडित ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, त्याच्यासारखा धनवान, पुण्यवान आणि भाग्यवान दुसरा नाही. कारण विठेवरच्या मालकाचा सामर्थ्यवंत अधिकार त्याच्याकडे आहे. खूप ताकद आहे त्याच्याकडे. काळाचेही काळ लढीवाळ विठ्ठलाच, खूप ताकद. मग हीच ताकद त्या जिजाईंकडे. विठेवरच्या मालकाला दया आली. पाठीमागे धावले जिजांच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटांची भूक जास्त बोचतंय मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. पंढरीच्या मालकापेक्षा जिनं स्वतःच्या मालकाला जास्त किंमत दिली, पंढरीचा मालक तिच्यासाठी थांबला. यामुळे भाकरी देऊन तुकोबांना, जिजा पाठीशी आल्या, तुकोबांना भाकरी देऊन. विठ्ठल जाग्यावर, साधा नाही येतो. विठेवरच्या मालकाचं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलटं टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी सुद्धा त्यांना दर्शन मिळत नाही. असा असणारा परमात्मा तिच्यासाठी थांबला. जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला आणि थुका लावून काटा दिसतो का पाहिला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनीही 2-4 याळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लईच झोंबलं. पंढरपूरची मुसळीची नाही, पंढरपूरची महाराज. आम्ही एकीलाच मान. राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या, राही रखमाबाई तुम्हा ये पुत्यात या तया, से जे हलवूनी जागे कराते बराया, से जे हलवूनी जागे कराते बराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी. बायकोला स्वतःला बोलल्यावर वाईट वाटत नाही, पण नवऱ्याला कोणी बोललं की सहन होत फार जीव असतो तिचा संसारावर. वाईट वाटलं रखमाबाईंना. का हो विठ्ठला, त्रैलोक्याचे धणी तुम्ही, अहो एवढा अधिकार तुमचा. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली तासभर झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की मायबाप देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला. रखमा, काटा रुतवणारीही आम्हीच आहे आणि काटा काढणारीही आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळाचा माझ्या नावाचंतरा पुढे. सगळं काही त्यागलं. अहो असा संसार जिने नवऱ्याची साथ नसताना ढाल बनून त्या तुकोबाचा संसार वैकुंठा इतका सुंदर केला. अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. काय ताकद असते एका बाईमध्ये. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. मुसळीकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. अगे नाही, आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं. तुम्ही एवढा जरी सुंदर सोहळा केला ना, अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 90% जरी गाव, 99% जरी गाव चांगलं म्हणलं, 4-5 तरी खौट बोलणारच. ते ना त्याचं काय असतंय, गावाचंच घ्यायचं आणि गावालाच द्यायचं. ही काय किशातलं टाकत्या ती वय. कोणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, शिवलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलं म्हणे शेवटच्या दिवशी. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का. मरल ना तो ठेवणारा, अटॅक यायचा त्याला. नका रे, करतोय त्याला साथ द्या आणि विचार करा, याच्या इतकी सुंदर कृपा काय.
की धर्मासाठी जागा असणाऱ्या व्यक्तिमत्वाची जयंती तुम्ही विठ्ठलाच्या नामचिंतनाने करता, याच्यासारखा दुसरा आदर्शच नाहीये. आणि फक्त लक्षात घ्या, सुरुवात जर एवढी गोड असेल तर फळ काय असेल. सुरुवात जर एवढी गोड असेल तर फळ काय असेल, काय ताकद असेल. ही फळं तर आहेत. नामदेवराय फळच सांगतात अभंगामध्ये. अरे तुम्ही फक्त सुरुवात करा, बाकी आमच्यावर सोडा. आपल्यासाठी संत मागणी करतायत. अकल्प आयुष्य भावित या कुळा माझी या सगळा कल्पनेची बाधा न होत बडी ही संत मंडळी. अकल्प आयुष्य भावित या कुळा माझी या सगळा कल्पनेची बाधा न होत बडी ही संत मंडळी. ते माहित आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. हे ज्यांना कळतं ती संत मंडळी आहे. आणि त्यांना सुखी राहायचं असेल तर अहंकाराचा वारा न लागो. अहंकार तर सोडा, वारा सुद्धा नको. राजस म्हणजे लाडावलेलं व्यक्तिमत्व. कारण देव खूप देतो वैष्णवाला. सगळं दिल्यानंतर जो सामर्थ्याने टिकतो तो संत. किती असू द्या श्रीमंत. संत गरीब नव्हते. नामदेवरायांचा अभंग मी घेतला. दामोशिटांचे मुलगे आहेत ते, श्रीमंती आहे त्यांच्याकडे. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. जागीरदार आहेत. तुकोबर आहे, 65 लाखाची सावकारकी. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबारा आहे. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय, खूप श्रीमंत आहेत संत. पण ते असूनही त्यांनी परमार्थ सोडला. श्रीमंती नाकारली पण परमार्थ ही ताकद. नाथ बाबांच्या घरेलेला पाहुणा सोन्याच्या तटातून चांदीच्या वाटीवर जेवायचा. एवढे जागीरदार व्यक्तिमत्व होती. तरी सुद्धा अहंकाराचा लवलेशही त्यांना लागला नाही, म्हणून ते सामर्थ्यवंत संत. आणि नसावाच. काय अहंकार असायला पाहिजे छत्रपतींना? नाही रे. काय वाटतं तुम्हाला? फक्त आमच्या जातीचे, आपल्या जातीचे म्हणून शिवजयंती करतो असं नाहीये. या शेतीचं पहिलं मोजमापन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. एका वाक्यात सांगायला गेलं तर कोणाच्याच बापाची नावं 7-12ला लागली नसती जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते. म्हणून कीर्तन करतो आम्ही त्यांची, बरं का. शेतकरी तर सोडाच, शेतकऱ्यासाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूरला बांधलं. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. इंजिनियर नव्हते ते. काय मॅनेजमेंट असेल, कुठून आली ही बुद्धी, काय सामर्थ्य. परमात्म्याच्या कृपेशिवाय शक्य आहे का हे? हा, करा ना विचार. तर हे सोडा, नोकरदार मंडळी, तुम्हाला जी आज नोकरी आहे ना ती शिवरायांची कृपा आहे. महिन्याच्या 1 तारखेला हातावर पगार पडते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत चालू केली. तर पहिली पद्धत पाटीलकी, देशमुखी हे बांधलेलं होतं. गुलामगिरीच करावी लागायची. तुमच्या कष्टाच्या बदल्यात मोबदला भेटतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते चालू केलं. वेतनदारी पद्धत कोणी सुरू केली? छत्रपती. म्हणून तर कुठली राज्यघटना असू द्या, कुठलाही इतिहास असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळ्यासमोर घेतलं. का? मॅनेजमेंट रे, व्यवस्थापन. 400 वर्षापूर्वीचा रायगड आहे, शौचालय आहेत त्याच्यावर. त्या काळात कसे बांधले असतील गड किल्ले, किती डोकं. अफजल खानाच्या वधाच्या वेळेस दुपारी 12ची वेळ ठरवली, कारण प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचा शामियाना होता. आणि दुपारी 12 वाजता म्हटल्यानंतर तुम्ही कधी वर बघून बघा, दिसेल का तुम्हाला? दुपारी 12 वाजता वर बघू शकता का तुम्ही? प्रखर तेज असतं, डोक्यावर सूर्य असतो. अफजल खानाने वर बघावं, राजे किती येत आहेत, कोणासोबत येत आहेत हे दिसलं. इतकं सुद्य आणि इतकं शिस्तप्रिय नियोजन होतं. इतकं छोट्या छोट्या गोष्टींना सामर्थ्याने लक्षात ठेवलं गेलं. मुठभर मावळे होते रे शिवरायांकडे. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला, अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा फक्त 1/3 भाग आहे, 1/4 भाग आहे. अखंड हिंदुस्थान, फक्त दख्खन नाही, अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग. एवढं जागीरदार व्यक्तिमत्व होतं ते. पण केसाला धक्का लावू शकलं नाही, लावू शकलं. आयुष्यभर हरवायची वाट बघितली पण नाही हरले. मावळे तसे होते रे, जीव घाण टाकायचं. सुपारीच्या खंडाची व्यसन नव्हती. 32 इंचाचा ते 140 ते 160 किलो वजन, 6.5 ते 7 फूट उंची, नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. 70 वर्षाचे शेलार मामा
2 हाताने दामपट्टा चालवायला लागले तर 10 शत्रूला एकटे पुरेसे पडायचे एवढी ताकद एका मावळ्यात होती. पण वयाच्या 14 वर्षापासून वयाच्या 80 वर्षापर्यंत मावळे होते. तरुण मध्यम वृद्ध सगळेच. काय ताकद असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी. साधं नाहीये म्हणून आम्ही त्यांना एवढं काही अरे ताकदच तेवढी होती. तो दिवसच गोड होता. विटेवरचा मालक सुद्धा सुखावला असेल जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाला असेल. गोड होता दिवस. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. टाळी 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 टाळी. ज्यांना ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत. एवढं बोलून जे 2-4 धटकुळे वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, जी अवलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही. इतकी नाही ना वाजवा. अरे काय वाजवायची टाळी? आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्यात एकत आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळं होतं स्वराज्याचा हातामध्ये. अरे अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची बोटं छटली, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन मुक्तता करून घेतली. अरे वयाच्या 17व्या वर्षी स्वराज्याला चालू केलं. यश मिळवायचं, अंधारातनं वाटा काढायच्या, गनिमी कावा का होईना पण मिळवायचं. आणि याला साथ मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या मावळ्या स्वरूपाने. छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा. युद्धात दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला. मावळा घरी बसलाय कळताच राजा भेटा आलं. बघतात मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. मावळा लढायला लागला. राजे किंचाळले, लाज वाटत नाही? हर हार माधव घोषणा करत मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस, हात गेले म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात गेला म्हणून रडणार यात ना म्या नाही राज, म्या रडतोय त्याचं कारण आहे माझ्या झोपडीत माझा राजा, माझा धनी छत्रपती शिवाजी महाराज आलं, पण त्यांना मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. राजा या निष्ठेनं घटलं स्वराज्य. स्वराज्य रक्षण्यासाठी, स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. हे पूर्ण भगवान लो हाती. हे पूर्ण भगवान लो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. हे पूर्ण भगवान लो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. आई शिवाई आईची ताई, आई शिवाई आईची ताई, आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो दैवत 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 छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला, शिवाचे मावळे आम्हाला,
नाही बस महाराज दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. काही काही माणसं मलाच म्हणतात लय उतू येते ग भांडवल करते काय. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज